नमस्कार मित्रांनो. मागच्या 7-8 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सगळ्याच जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि तुफानी वादळाचा जोर चालू आहे. याच्यामध्ये जवळजवळ बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झालेला आहे. पण ह्या पावसामुळं जे वादळ आलं, त्या वादळामुळं शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं. आपण पैठण तालुक्यामध्ये दादेगाव शिवारामध्ये आज आलेलो आहोत. त्यासोबत विकास हजारे सर आहेत. यांच्या केळी बागेमध्ये जवळजवळ सगळीच केळी उपटून गेली. केळी आणि डाळिंब. केळी आणि डाळी. आपण आज स्पॉट व्हिजिटला पण आलो होतो आणि त्यांच्याशी चर्चाही करत आलो. सरकारकडून काय मदत मिळेल त्याविषयी सुद्धा आपण प्रयत्न करूयात. तर आपण आज बघूयात काय काय नुकसान झालेलं आहे. तर स्पॉट व्हिजिटवरून सगळ्यांना लक्षात येईल. आणि बाकी शेतकरी मित्रांनी सुद्धा ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांनीसुद्धा प्रशासनाकडून पंचनामा करून घ्यावा, स्पॉट पंचनामा, आणि क्लेमसाठी, कंपन्सेशनसाठी त्यांनी प्रयत्न करावेत. तलाठी आहे, कृषी अधिकारी आहेत, यांच्याकडनं मंडळ अधिकारी, तलाठी यांच्याकडून पंचनामा करून घ्यावा आणि त्यानंतरची प्रोसेस त्यांच्या मार्फत पुढच्या प्रोसेससाठी जावं, जेणेकरून आपल्याला हे झालेल्या नुकसानामध्ये सरकारकडनं, कृषी विभागाकडनं जी काही आर्थिक मदत मिळत त्याचा आपल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. चला आपण आता बघूया स्पॉट व्हिजिट. या विकास भाऊ. तर रानामध्ये बघा, जिथं नांगरट केली होती तिथं एक ढेकूळ दिसणं सुद्धा अवघड झालंय. एवढा पाऊस झालेला आहे. झाडं तुटलेले आहेत. आपल्या केळीचे किती झाडं होते विकासराव? आणि डाळिंब? नॉर्मली मे महिन्यामध्ये 15-20 तारखेला महाराष्ट्रामध्ये तर ॲटलिस्ट पाऊस येत नाही. यावर्षी अचानकच वादळी पाऊस झाला आहे. अजूनही पावसाचा जोर चालू आहे. आता हे बघा, ते समोर केळी आहे, होती म्हणजे, आणि ह्या वादळामुळं केळीचे जवळजवळ 90% झाडं उपटून गेलेत. ह्याच्यामध्ये शेतकऱ्याचं खूप मोठं आर्थिक नुकसान होतं. बघा सर, जवळपास सगळंच प्लॉट खाली आलेलं आहे. त्याला घडं पण आलेली आहे ना. ते केळी पक्व झाली नाही अजून, वादीमध्ये आहे ना. अजून महिना 1.5 महिन्यामध्ये साईज मध्ये आली असती. सगळे झाडच उपटून पडले हे. आता हे याचं आपण तलाट्याचा पंचनामा झाला आपला आहे ना. अच्छा, याची व्हिडिओ फोटो वगैरे काढून ठेवले तुम्ही सगळं तुमच्याकडं? शेतकरी मित्रांनो, मुळापासून झाडं उपटलेले आहेत सगळे. म्हणजे किती 11-12 महिन्याची झाली का ती? ही आता 10 महिन्याची झाली है ना. जुलैमध्ये लागवड झाली तुमची. 15 जुलैला 10 महिन्यापासून शेतकऱ्यांनी हे बाग सांभाळलेलं होतं. सांभाळलेली सर. लेकरांसारखा जीव लावला, खर्च केला वेळोवेळी.
खर्च किती झाला बरं साधारणतः एकरी? एकरी खर्च तरी सरासरी 45-50च्या एकरी गेलेला आहे. म्हणजे आपला 2.25 एकरचा खर्च जवळपास आपला 60-65 हजार रुपये खर्च झालेला आहे, बरोबर आहे? औषधी, ड्रीपमधून औषधी, खतं, रोप हे, बेसल डोस हो, डोसेस जे खतं किती झाले ते आपले डोस? 4 डोस झाले त्याला. अच्छा. आणि वॉटर सोल्युबल ग्रेड ते हा, चालूच ते असतात चालू ना, ते आहे. 8-8, 10-10 महिन्याला, 10 दिवसात. सॉरी 8-8, 9-9 दिवसाला, आहे की नाही? हा, स्प्रे पण चालूच होते. आणि स्प्रे चालू असतं. हा, ते आपल्याला आता ते कसं साईज, फुगवण, वेट, क्वालिटी सगळं मिळण्यासाठी आपण प्रयत्न करत राहतो आणि द्यावंच लागतं केळीच्या पिकामध्ये. केळीला सगळ्या गोष्टी वेळोवेळी लागतात, तेव्हा उत्पादनात चांगली वाढ होते. म्हणजे 2.25 एकर क्षेत्रामध्ये आपलं काहीच राहिलं नाही, काहीच नाही. सगळं खाली आलं हे ना. अजून आपल्याला काय नुकसान झालं याच्यासोबत? आपलं डाळिंबाचं नुकसान झालं. डाळिंबाची झाडं उपटून पडली का? डाळिंबाची 450 झाडं होती, जवळपास एक कोणत्या बाजूला आहे झाडं? पलीकडून. चला आपण चला, डाळिंबाचं चला. जाऊ, तर दाखवत चला. शेतकरी मित्रांनो, आज व्हिडिओ काढायचा एकच उद्देश आहे की शेतकऱ्यांना माहीत व्हावं की जे नुकसान होतंय तर याच्या वेळेस आपण त्याचा पंचनामा करून घ्यावा, तलाठ्याकडून, मंडळ अधिकाऱ्याकडून पंचनामा करून घ्यावा आणि ती माहिती पुढं कृषी विभागाला द्यावा किंवा तहसीलला, जे पुढची प्रोसेस असेल त्यानुसार जावं, जेणेकरून आपलं जे काही आता जे नुकसान भरपाई आहे झालेलं आहे किंवा त्या कृषी विभागाकडून यांच्याकडून आपल्याला नुकसान भरपाई मिळेल. कारण आता आपलं नुकसान तर 100% झालेलंच आहे इथं, बरोबर आहे. आता याच्यातलं आपल्या हातात काहीच येत नाही, परंतु यातून मग सरकारने, कृषी विभागाने काहीतरी दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांचं जास्तीत जास्त जे काही झालेलं आर्थिक नुकसान आहे याच्यात जास्तीत जास्त मदत कशी करता येईल ते करावं. आज आपण त्याच्यासाठीच व्हिडिओसाठी आलेलो आहे. आज आपले शेतकरी मित्र श्री विकास हजारे दादेगाव यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. कारण हे सोपं नाही. आज उत्पादन हातात आलेलं होतं, महिनाभरात आज टनेजमध्ये उत्पादन होतं, परंतु ही नैसर्गिक आपत्तीमुळं हे नुकसान सहन करावं लागतंय. आज त्यांची अपेक्षा आहे की माझा झालेला खर्च तरी मला मिळावा, बरोबर आहे की नाही? झालेला खर्च जरी मिळाला तरी ते खुश राहतील आणि त्यांच्या कुटुंबाचे आशीर्वाद कृषी विभागाला मिळतील. मला तरी वाटतं तलाठी साहेबांनी, मंडळाधिकारी साहेबांनी याची जास्तीत जास्त दखल घ्यावा आणि तालुक्यामध्ये असे जेवढे काही शेतकरी असतील किंवा जे नुकसान झालेले शेतकरी असतील त्यांनी या प्रोसेसला लागावं. आपल्या तलाट्याला कॉन्टॅक्ट करून लवकरात लवकर पंचनामा करून पुढच्या प्रोसेसमध्ये लागावं. चला आपण आता डाळिंबाचा बाग बघू. पाऊस एवढा आहे की शेतात चालणं शक्य नाही आहे. आता स्पॉट